वैराग्याचे महान मेरू महान भगवत संत सम्राट विश्ववंदनीय महाराष्ट्र भूषण जगमान्य जगद्वंदनीय जगद्गुरु श्री संत तुकोबाराय यांचा अखिल विश्वाला पावन करणाऱ्या चंद्रभागा मातीप्रमाणे असणाऱ्या अभंग गाथ्यामधील 4092 अभंगापैकी 1912 क्रमांकाचा अभंग सेवेला विडाला सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पशा परिहार देणं त्याचा तो असा मौज पुण्य पावन भूमी श्री क्षेत्र फणेपूर आणि या फणेपूर क्षेत्रामध्ये गेली 24 वर्षापासून चालत असलेला 2 तप पूर्ण झाली, तिसऱ्या तपाला सुरुवात झाली, वर्ष 25वा आहे, 12 वर्षाचे एक तप असतं, 2 तप पूर्ण केली आपल्या सप्ताहात आणि या 25व्या वर्षामध्ये मला वाटतं आजची ही 4थ्या दिवसाची ना 4थ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या पामराकडे आलेली आहे। यथावती यथावकाश नियोजित वेळेमध्ये अभंगाचा शब्दशः भाव पाहून उर्वरित वेळेमध्ये जेवढं जसं आपल्याला परमात्मा बुद्धी देईल त्या पद्धतीने चिंतन मांडण्याचा प्रयत्न करायचा। विढाला आणि म्हणून या आजच्या या 25व्या वर्षातील 4थ्या दिवसाकरता वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थी, दोन्ही मृदंगाचार्य, हार्मोनियम वादक, सर्व गायक, सगळ्यांची नावं घेत बसलो तर आपल्याला इथंच वेळ जाईल, म्हणून इथे जेवढ्या आडनावाची मंडळी आली तेवढ्या सगळ्या आडनावाच्या मंडळींच्या पायाला लागून मी माझ्या सेवेला प्रारंभ करतो। आणि शक्यतो कीर्तनकारांना कोणाची नावं घेत बसूच नाही, कीर्तनकारांना नाव घ्यायला घरी त्यांच्या मंडळी नाहीत, चांगलं उकाणा घालून नाही म्हणायचं, पण कीर्तन ठेवणाऱ्यालाच असं झालंय की त्याचं नाव घेतलं तरी ती पुढल्या वर्षी तारीख देते आपल्या तसं नाही। मी एक सांगू का तुम्हाला, या परमार्थाचा एक नियम आहे, काय स्तुती असेल अथवा निंदा असेल माणसाची करायची नाही, कोणाची करायची नाही, कीर्ती मानवाची वारुणाये, कीर्ती मानवाची। काय प्रमाण सांगतो, निंदा अथवा स्तुती करावी देवाची, देवाची निंदा केली तरी देव भेटतो। श्रीकृष्ण जासी कोपोनी मारी, तो पावे साक्षात ब्रह्म साक्षात्कारी, परमात्म्यानं रागावून जरी मारलं तर तो ब्रह्मपदाला प्राप्त होतो, मोक्षालाच मिळतो। देवाची निंदा करणारा बी मोक्षालाच आहे आणि स्तुती करणारा बी, आणि माणसाची निंदा करणारा बी आणि स्तुती करणारा बी नरकालाच आहे।
म्हणून स्तुतीची अपेक्षा करणाऱ्यानं करू नये आणि स्तुती करणाऱ्यानं स्तुती निंदा करू नये, एवढंच मला म्हणायचं आहे. नावासाठी सांगितलं. म्हणून जेवढ्या नावाची माणसं आहेत त्यांच्या सगळ्यांच्या पायाला विनम्र भावानं अभिवादन करून सेवेला प्रारंभ करू. का या अभंगाकडे जरा बारकाईने लक्ष दिलं. बारकाईनं का शब्द वापरतो मी एक सांगू का तुम्हाला, आपण परमार्थातले अगोदर सुधारले पाहिजे. बघा, भजनी मंडळ असतील, वारकरी असतील, तर ह्या लोकांना सांगण्याचा अधिकार आहे. मी जर म्हटलं तंबाखू खाऊ नये, लय वाईट आहे, मी आधी सोडली पाहिजे, ठीक आहे, तर मीच कीर्तन झाल्या म्हणून मागत असेल, सांगण्याचा मला अधिकार नाही. तसं परमार्थामध्ये आपण हरिपाठ असेल, अभंग असतील, वाराचे अभंग असतील, जरा त्याच्याकडे बारकाईने लक्ष देऊन अर्थपूर्ण चिंतनानं अभ्यास करीत जाऊ माणसाने, मग लगेच लक्ष देतं. नाहीतर आपला हरिपाठ बी तसाच, आपलं काकडा बी तसाच, जणू काय ह्यांच्या मागे पिसाळी कुत्री चालू, तपरान 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 तपरान. अरे हो, कुठं जायचं, शांततेत झालं पाहिजे, म्हणजे अर्थाच्या दृष्टीने लक्ष दिला पाहिजे. म्हणून या अभंगात बारकावा काय आहे, अभंग बघा. अभंगाचं पहिलं चरण लक्षात घेतलं, पहिलं तर पहिल्या चरणावरून हा अभंग भक्तभर प्रकरणात वाटतो. तिसऱ्या चरणाचा विचार केला, अभंग वैष्णव प्रकरणातला वाटतो. चौथ्या चरणाचा विचार केला तर अभंग नामपर प्रकरणातला वाटतो. आणि अभंगामध्ये एक शब्द 2 वेळेस आला म्हणून अभंग एकविध पद प्रकरणातला वाटतो. म्हणजे आताच्या काळात 4 in 1 4 आहे, ज्यामध्ये असा तो 4 मुद्दे ह्या अभंगामध्ये. एवढे 4 जरी कळाले तर कीर्तन सफल झालं. काय मुद्दे पहिल्या चरणावरून अभंग भक्तीपर भक्तपर प्रकरणात लावतो. का भक्त भोळाची भाविक, पहिल्या चरणाचा उत्तरार्थ असा सांगतो, न पालते. त्या भक्ताचं लक्षण सांगितलं, जो बदलत नाही, आपल्या स्थितीत कधीच बदल करत नाही, असा भक्त भोळा असतो. त्याचं लक्षण सांगितलं, भक्त भोळाची भाविक. मग बाकीच्यांचं काय, इरानाश आहे पुढे, पुण्य सरता. बाकींचा नाश आहे, पुण्य सरलं की नाश आहे. माणसाचा विचार राहू द्याव, स्वर्गाधिक देवलोकांचा सुद्धा इथं नाश होतो पुण्य संपलं की. मग तया पुण्याची पावटी सवे, सवेची इंद्रपणाची उती उतरे, मग येऊ लागती मागारे मृत्यूलोका. स्वर्गाधिक देवलोकांचं पुण्य संपलं की स्वर्ग सोडून खाली मृत्यू लोकांच्या ठिकाणी दुःख भोगायला यावं लागतं. म्हणून येरा नाश आहे पुढे, पण कधी पुण्य सरता, पुण्य संपलं की मग त्याचा नाश आहे. मग पुन्हा त्याला जन्म घ्यावा लागतो, मग पुन्हा मरण, पुन्हा जन्म, पुन्हा मरण, पुनरपी जननम पुनरपी मरण. मग का हो महाराज, तुमच्या ह्या भक्तांना, तुमच्या ह्या वैष्णवांना हा जन्म मरणाचा काय बाधा? महाराज म्हणजे नाही, ते नेणतच नाहीत, म्हणजे जाणतच नाहीत, है की नाही. नेणे गर्भवास कोण, एक विष्णूचाची दास. त्यांना गर्भवासाचं दुःख होत नाही. का होत नाही, कशामुळे होत नाही, याचं सूत्र पुढे चिंतनात बघू. गर्भवास त्यांना होत नाही. हे बरं का होत नाही, तर ते नामरूपी नौकेमध्ये बसलेले, भगवंताच्या नामरूपी नौकेमध्ये विराजमान असल्यामुळं त्यांना जन्म मरणाचं दुःख नाही. बरं, मग ती नामरूपाची नौका कशी आहे, त्या नौकेचं वर्णन महाराज शेवटच्या चरणात करतात. तुका म्हणे खरे नाम विठोबाचे बरे. ती नामरूपाची नौका म्हणजे परमात्म्याचं नाव कसं आहे, खरंही आहे आणि बरंही आहे. अभंगाचा शब्दशः भावार्थ संपला. जे विठ्ठल केलं तरी काय अडचण, संपलं की कीर्तन, अभंगाचा भाव संपला, अर्ध काळाला म्हणजे विषय संपला की. पण मग आपल्याला कर्म नाही म्हणून 2 तास घालू. भक्ताचं एकविध भक्ताचं, निष्ठावंत भक्तांचं लक्षण सांगणारा जरी म्हटलं तरी अभंग आहे. बरं, भक्त कोणाला म्हणावं, काय निष्ठा असावी, काय लक्षण असावं. ज्याच्या स्थितीत बदल होत नाही, ज्याच्या भावात बदल होत नाही, ज्याच्या भक्तीत बदल होत नाही, त्याला भक्त भोळा म्हणावं. पण आमचा बदल पावलावर बदल आहे. कसा आम्ही भक्ताच्या यादीत म्हणावं, आपला बदल सांगतो तुम्हाला.
आमचा दिवस बदलला की देव बदलतो. लक्षात येतं का? मी दिवस बदलला की देव बदलतो आणि देव बदलला की आपण बदलतो. त्याचं गाणं बदलत. 7 वाराचे 7 देव आहेत आणि वारा गणित आम्ही देवाची पूजेला चाललो. कोणता देव पावायचा तुम्हाला? माझ्या तर मते हात जोडून सांगतो, एक विध भावनेनं एक निष्ठेनं तुम्ही अवदशीची पूजा करा, ती सुद्धा केलीशी तुम्हाला प्रसन्न होईल. पण कधी ह्या देवाला जा, कधी त्या देवाला जा, 17 दगडाखाली हात घातल्यानं हात बोट चिचूनच निघते. म्हणून आपल्या भक्तीचं कसं आहे, दिवस बदलला की देव बदलतो. बघा तुम्ही सोमवार पासून घ्या. सोमवार सुरुवात झाला आठवड्याचा. सोमवारी आम्ही कोणाची भक्ती करतो? महादेवाची, है की नाही? शिवभोळा चक्रवर्ती त्याची बाळ माझी. आवाज इकडे ठेवा, थोडा वाढवा आवाज. सावकाश बोलेला आवाज रिटर्न. आता मी हात जोडून भजनी मंडळाला विनंती करतो, मी हे जे प्रकरण सांगायला लागलो, हे प्रकरण तुम्हाला जर नीटनेटकं कळायचं असेल, मी तुमचा दोष काढत नाही, पण आपल्याच माणसाला कुठेतरी शिकवावं. बरोबर आहे की नाही? सत्य झाकून ठेवायचं ना, असं त्याचा उदो उदो करायचा कीर्तनकारानं करून. म्हणून भजनी मंडळ आपल्याला वाराचं प्रकरण माहिती पाहिजे. भजनी मालिकेमध्ये वाराचे अभंग नाही, सगळे त्या मालिकेत दिले तेवढे पाठ झाले. कमीत कमी एका वाराला एक तरी 7 वाराची 7 तर अभंग पाहिजे. लय अवघड पडझड झाली. बोलले की पुन्हा थोडस मनाला लागतं, पण ते बोलण्यापेक्षा नकोच. सोमवार शिवभोळा चक्रवर्ती किंवा अजून प्रमाण सांगता येईल. ओम नमो शिवाय, ओम नमो शिवाय, ओम नमो शिवाय, ओम नमो शिवाय. कावडी घेतली खाते, कावडी घेतली खाते, कावडी घेतली खाते, कावडी घेतली खाते. पण आमच्या संतांनी जे गात्यात केले ते तर त्या अभंग म्हणा, मात्यातले म्हणू नका. सोमवार संपला, चला मंगळवार उजळला, महादेव मागे राहिले. मग हातामध्ये परडी पोत आणि मग आता भक्ती कोणाच्या घरी? अनादि निर्गुण कोणाच्या तरी यायचा. अनादि अंबिका भगवती बोध परडी घेऊन हाती, पोत ज्ञानाचा पाजळती, उदो उदो भक्त नाचती, गोंधळा येई ओ जगदंबे. लय आवड एका गावात असंच ही नाचण्याचं आणि म्हणले 2 मावश्या जिंजा जुळूनच आले. त्याला लिंबफळा नारळ ती भांडारा आपलं गाव त्या देवाला शांत करण्यात कीर्तन कोणीकडेच गेले. परमात्मा असले नाही सगळं लोक आपलं. मंगळवारी अंबाबाई
बरं मंगळवार संपला, महादेव बी गेले, आंबाबाई बाजूला राहिल्या, बुधवार उजाला. बुधवारी बोलावा विठ्ठल करावा विठ्ठल. गुरुवारच्या अभंगात येतो आपण, बुधवारच्या अभंगामध्ये हा अभंग. बुधवार संपला, विठ्ठल मागे राहिले. गुरुवार चालू झाला, 3 शिरे तया माझे दंडवत, काठी झोळी पुरेश्वान, नित्य जानवीचे स्नान. किंवा ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. गुरुवारी दत्तप्रभू. गुरुवार संपला, शुक्रवार चालू झाला. शुक्रवारी कोणाचे अभंग म्हणायचे? शुक्रवारी सगळ्या लक्ष्मी गोळा करते. शुक्रवारी कोणती अभंग आहे ऐका. कनवाळो कृपाळो भक्ताला मोही, कनवाळो कृपाळो भक्ताला मोही, कनवाळो कृपाळो भक्ताला मोही, कनवाळो कृपाळो भक्ताला मोही. गजंद्राचा आमचा दिवस बदलला की देव बदलतो, हेच चाललंय बोलायला. एकविध भाव नाही आमचा, हे सांगायला. कुठवर आलो आपण? शुक्रवार पर्यंत आलो. 2 वार राहिले वाटतात. शनिवार गुजरला, शुक्रवार संपला की शनिवारी शरण शरण हनुमंता, शनिवार पर्यंत आता 1 वार राहिला बघा सुट्टीचा. आयतवार, ठीक आहे. आयतवार कशामुळे नाव पडलं? हे अपभ्रंश शब्द आहे. पहिले जुन्या माणसाला म्हणता येत होतं. त्याचं खरं नाव आहे आदित्यवार. आदित्य म्हणजे सूर्य, सूर्याचा वार. पण ते आदित्य आणि माणसाची होती, म्हणजे शाळाने शिकलेले. अशिक्षित माणसाला आदित्यवार म्हणालेच नाही, ते आयतवार म्हणायचे. गुरुवार तो बृहस्पतिवार आहे. ती जुनी माणसं अजून बघा बिस्तरवार म्हणजे. रविवार, रवी म्हणजे सूर्य, रविवार उजळला आणि 6 वार संपले. रविवारी आपण आलो, सगळे भक्त दिवस संपले. आता आपण कोणाच्या मागे लागतो? मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारी.
कोणता देव तुमचा उद्धार करेल सांगा? काय राहिली निष्ठा तुमची? निष्ठा बघायच्या भरताच्या लक्षण काय? निष्ठा न पालटे ज्याच्यात बदल होत नाही तो खरा भक्त आहे. त्याला ओवी मांडतो. लय खाल्ला स्तरावर जाऊन ज्ञानोबाने दृष्टांत दिला. 13वा अध्याय आणि ओवी क्रमांक 821 ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबा म्हणतात, ऐसा अखंड भजन करी उगाची नोहे क्षण भरी अवगेनी गावद्वारी आहे वदैसी. हरी हो दृष्टांत दिला. आता ओवीचा विस्तार करत नाही. ऐसा अखंड भजन करी उगा नोहे क्षण भरी. रात्र दिवस आमच्या भक्तीला होत आहे, कमी नाही, भक्ती बंद नाही, पण गुणी यायला कुठं आहे? कोणताच देव पावन आहे. असंच त्या देवाच्या मनात यायला ह्याच्या बोरला पाणी द्यावं, ह्याच्या पोराला नोकरी लावावी, तो हे दुसरा देव धरलेला. देव म्हणते संपूर्ण आपल्या पक्षातून गेला का नाही आता, मग त्याला काही वीर मंजूर करायचे, त्याला काही घरकुल द्यायचा, देव सुद्धा म्हणते बरोबर लक्षात असू द्या. म्हणून ज्ञानोबा सांगतात आज वारागणी देव म्हणतो भक्ती जमत नाही. पूर्वीचे जुने मग एक जणांना मला प्रश्न केला का हो महाराज तुमचा ऐकला आणि एक भक्ती एकाच पुण्यात देवाची भक्ती करायची, बरं मग हे खंडोबा ज्योतिबा नागोबा मसोबा हे काय वेदला मसोबा सटवाई यमाई आमाई काय असतील हे देव आम्ही सोडायचे कसं रे? सोडू नका. काय करावं महाराजांनी? इकडून तर म्हणाली एका देवाची भक्ती करा, आता इकडून म्हणाला या देवाला सोडू नका. कसं काय? दोन्ही कसं जमल? दोन्ही कसं जमताय का? म्हणजे तुकोबाराय सांगतात या सगळ्या देवाच्या दर्शनाला जा, पण ऐका तुम्ही मसोबाच्या दर्शनाला गेला, तुम्ही खंडोबाच्या दर्शनाला गेला, तुम्ही ज्योतिबाच्या दर्शनाला गेला, तुम्ही शेतातल्या मेसाईच्या दर्शनाला गेला, येळाईच्या दर्शनाला गेला, कुठल्याही देवाच्या दर्शनाला गेला ना त्या देवामध्ये माझा पांडुरंगच पाहून दर्शन घ्या. त्याला प्रमाण आहे. घरी सोंगे अवधीने पांडुरंगे सगळी सोंग त्याला धरले, पण आम्हाला त्याच्यात पांडुरंग दिसला पाहिजे, दिसला पाहिजे. भक्ती एकवीच पाहिजे. पंढरपूर क्षेत्रामध्ये सोनारपुरामध्ये एक भक्त होऊन गेले बघा. सोनारपुरामध्ये काय त्यांचं नाव? नरहरी महाराज. कट्टर महादेवाचे भक्त, कट्टर. पंढरपुरात राहून पांडुरंगाच्या दर्शनाला जात नव्हते, तरी पांडुरंगाने त्यांना अष्टादश संतांच्या यादीत घेतले. का? कोणाला एका देवाची भक्ती आहे ना, इतकी निष्ठावान भक्ती महादेवाची. त्या वागेश्वर भगवान शंकराची पूजा करायची. आणि एका श्रीमंत सावकारानं नवस केला पांडुरंगाला, पांडुरंगा बरेच दिवस झाले त्याचं लग्न होऊन संतती नव्हती, हे देवा पांडुरंगा मला जर मुलबाळ दिलं ना तर तुला सोन्याचा कडदोरा करतो. परमात्मा प्रसन्न झाले, त्याला मुलगा झाला आणि कडदोरा करायचा. कोणाला? पांडुरंगा. श्रीमंत माणूस, वाजत गाजत पाहुणे रावळे सगळे आलेले. आता कडदोरा करायचा पण बरोबर मापाचं पाहिजे ना, मग आता कोण करणार? आणि नरहरी महाराज सोनारकुळामध्ये श्रेष्ठ होते. म्हणजे नरहरी महाराजांना द्यावं कडदोरा करायला. नरहरी महाराजाकडे गेले, म्हणजे महाराज कडदोरा करायचा. बरोबर कोणाला करायचा? माप आणले का? त्याचं माप नाही, देवाला करायचा. कोण्या? पांडुरंगाला. मी त्याचं तोंड बघत नसतो, मी त्याचं तोंड बघत नाही. तो म्हणजे आता श्रीमंत म्हणतो, म्हणजे आता काय करायचं? बघत नाही ना. मग म्हणजे करा अंदाजे, लांब झाला तर थोडा कमी करता येईल तुमच्याकडे जीवन, आणि कमी झाला तर वाढवता येईल. मग त्याने अंदाजे केला तो कडदोरा, तो कार्यक्रम ठेवला आणि सोन्याचा कडदोरा घेतला आणि पांडुरंगाला घालायला गेले. 2 बोट लांब. अरे अरे लांब झाला म्हणजे परत निघला. गावातच होते महाराज पंढरपुरात. म्हणजे महाराज किती लांब आहे? 2 बोट. बरोबर 2 बोट कमी केला, पुन्हा आणलं, पुन्हा लावला, 2 बोट कमी पडायला लागला.
7 चक्रा झाल्या त्या माणसाच्या. ते मला तुमचा कडदोरा तुम्ही शेवटी काही केलं तर 2 बोट लांब तरी व्हायचा, नाहीतर 2 बोट कमी. तर श्रीमंताचं म्हणणं होतं माझ्या पांडुरंग दैवताला बरोबर त्याच्या कमरेच्या मापाचा कडदोरा करायचा, लांबही करायचा नाही आणि आपुडही करायचा नाही. मग काय करायचं, तो श्रीमंत सावकार मग तो साक्षात नरहरी महाराजाकडे गेला. म्हणला महाराज आता एवढे प्रयत्न केले पण कडदोरा काय देवाला येत नाही, मग तुम्ही चला माप घ्यायला. तुम्ही नेहमी त्याचं तोंड बघत नाही. सावकाराने युक्ती सांगितली तोंड बघू नका, डोळे तुमची पट्टीनं बांधून तुम्ही उगा अंदाजे कमरेचं माप घ्या की. डोळे झाकून काय आहे म्हणजे ठीक आहे म्हणजे. आणि मग डोळे झाकले, पट्टी बांधली, घरापासून निघाल्यापासूनच पट्टी बांधून घेतली. त्याचं दिवळ सुद्धा बघायचं नाही, पायरी सुद्धा बघायची नाही. एवढी भक्ती कटर लागते बरं. वार वा आपली भजनीच निष्ठावान राहिलेले. जाऊया भाषणावर आमच्या जाती ह्या नारदाच्या काही दिवसच्या राहिल्या. फणीपूरची तारीख घेतलं 9 तारखेला आणि त्याच दिवशी त्याला पुण्याचा फोन आला. हॅलो महाराज तारीख आहे का? म्हणजे नाही किंवा थोडस मी तिकडं गुंतलोय. कुठं? फणीपूरला. किती देतात? देण्याचं काय 4-5 हजार देत असेल. 15 देऊ तुम्हाला. फणीपूरला फोन आलाच बा. हॅलो पोटात दुखतंय थोडस भागून घ्या. तू उठला नाही पाहिजे साऱ्या सकाळी. तुझ्या पोटात नव कुठं दुकाने कळालं नाही पाहिजे. अशी निष्ठा राहिली यांची. मग नरहरी महाराजांना डोळे बांधून नेले. ऐका अशी विरोधी भक्ती करा तुम्ही, परमात्मा प्रसन्नच होतो. मी काय म्हणलं, निंदात्वा स्तुती करावी देवाची. एक तर आत्मीयतेनं भक्ती असावी, नाहीतर विरोधी भक्ती असावी. रावणाची कोणती भक्ती होती? विरोधी भक्ती होती. कंसाची विरोधी भक्ती होती. पण उद्धार केला का नाही? अरे रणांगणामध्ये लढणाऱ्या राक्षसांचा उद्धार झाला. राक्षस उतरून गेले भांडणा बरोबर. नाम चांगले चांगले मुक्त केले राक्षसांचाही उद्धार झाला आणि वानरांचाही उद्धार झाला. म्हणून विरोधी भक्ती करा, आत्मीयतेची भक्ती करा. आणि मग नरहरी महाराज गेले मंदिरामध्ये. ऐका माप घ्यायचा. पांडुरंग परमात्म्याच्या मूर्ती पुढे उभे राहिले. कमरेला हात घालून माप घ्यायचा. पण आता डोळ्याची पट्टी बांधल्यामुळं लगेच काय कमरेला हात जातो का? मग काय करावं लागतं? आंधळ्या माणसाला चाच पडावं लागतं की नाही. मग चाच पडायचं, मग चाचायचं. चाचताना नरहरी महाराजांचा हात पांडुरंगाच्या मस्तकाला लागला. काय लागलं मस्तकाला? हात लागला. हात लागला पांडुरंगाच्या मूर्तीला. मूर्तीला हात लागला. पण कशाची जाणीव झाली नरहरी महाराजांना? त्याला काय प्रमाण होते? कंठी. त्याच्या कंठी शोभे माता शोभे जटावरून. कंठी शोभे वासुकी हार. त्याचा पूर्वार्थ काय बघा. गजचर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार. तसाच हात गळ्याकडे आल्याबरोबर साप लागला थंडगार गळ्याला. आणि कमरेला हात लागल्यावर गजचर्म. नरहरी महाराज म्हणाले तर सगळी महादेवाची ती कपडे. उपवासा कोणाचा आहे? गळ्यात हार कोणाचे आहे? वासुकी हार. गळ्यात साप कोणाचे आहे? महादेवाचे. आणि मी कोणाच्या पुढे उभा राहिले? मी पांडुरंगाच्या पुढे राहिलो. पांडुरंगाच्या पुढे उभा राहिलोय. पांडुरंगाची मूर्ती चाच पडतोय, पण मला लागायले काय? महादेवाचे पोषक लागले. मग पुन्हा म्हणले माझा महादेव तर नाही आला. डोळ्याची पट्टी काढली आणि पुढे बघितलं. काय दिसलं? सुंदर ते ध्यान
डोळ्याची पट्टी काढली की सुंदर ते ध्यान दिसायचं. डोळ्याची पट्टी का लावली डोळ्यावर आणि चाक पडले की महादेवाची आभूषण लागायची. मग नरहरी महाराजांच्या मनात आलं, पंढरपुरात राहून मी दोन्ही देवामध्ये भेद केला. हरिहरा भेद नाही नका वाद, एक एकाचे हृदय कोणी साखरेच्या आई. आणि मग निष्ठावंत भक्तांच्या यादीमध्ये बोले अशी होती. यासाठी मला एवढं सांगायचंय. जुने कीर्तनकार एक दृष्टांत सांगायचे बघा. जुने कीर्तनकार लक्ष देऊ नका बरं, विनोदासाठी नाही. ऐका, जुने कीर्तनकार एखादी अनाथ मुलगी असावी. अनाथ कोणाला म्हणायचं? जिला माय नाही, बाप नाही, कोणतंच नातं नाही, तिला कोणी शिल्लक राहिलं नाही. तिचं किल्लारी सारख्या भूकंपामध्ये सगळे तिचे नातेवाईक खला झाली, एकटी राहिली. आणि अनाथ लेकराचं लग्न झालं. आणि लग्न झाल्यावर ते बिकरू. आता ही जगातली नाती कोणाला तर जोडते बघा. आई कोणाला तर मानत, बाप कोणाला तर मानत, मावशी कोणाला तर मानत, काकी कोणाला तर मानत, मामा कोणाला तर मानत, पण पती मात्र एकालाच. पती मात्र कोणाला मानते? एकालाच. नाती जगातली बाकीची सगळी जोडता येतील, पण पतीचं नातं एकच आहे. तसं अन्य देवाला तुम्ही कितीही जा, माना न माना, काही घेणं देणं नाही. पण आपलं आराध्य दैवत त्या पांडुरंगाचं रूप प्रत्येक देवामध्ये बघितलं पाहिजे. जसा त्या पतिव्रतेला आपला भ्रतार प्रमाण असलं पाहिजे. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी. देवाबद्दल निष्ठा किती असली पाहिजे? आम्हा नारायण तैशा परी. त्याला न पालटे एक म्हणायचंय. आम्हा नारायण तैशा परी. किती देव आवडावा, किती देवाविषयी भाव असावा, त्याच अभंगातलं द्रुपद आहे महाराज. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण, त्या अभंगातलं द्रुपद आहे. सर्व भावे लोभ्या तीन चरणाचा अभंग आहे. आम्हाला फक्त लागते तेवढं प्रमाण आहे. ते परपुरुषाचं चिंतन सोडा, त्याचं तोंड पाहत नाही. तिला पतिव्रता म्हणावं. परपुरुषाचं पतिव्रताने अनेकांची स्तुती, सर्व भावे पती ध्यानी म्हणी. तिच्या फक्त तिचा पतीचा असतो, तिला पतिव्रता म्हणावं. आपल्या मालकाशिवाय कोणाचं चिंतन करीत नाही, एवढा एक भाव असतो तिचा. तिला पतिव्रता म्हणावं. ती पतिव्रतेच्या यादी बोलते. दुसरा दृष्टांत दिला, सर्व भावे लोभ्या आवरे धन. लोभी 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 म्हणजे कोण? चेंगट मक्की चूस पात पडलेली माशी चाटून खाणारा. त्याला किती धन आवडतं? एक दृष्टांत सांगतो. किती धन आवडतं बघा चेंगट माणसाला. मला वाटतं मी हा आता जो सांगतोय ना, हा दृष्टांत ज्यावेळेस मला पहिल्यांदा इथं आलो तुमच्या नदीला, पहिल्या कीर्तनाला सुरुवातीला पाऊस आलता, त्या शेडमध्ये कीर्तन केलं, त्यावेळेस मी हा दृष्टांत सांगितला होता. किती वर्ष झाली मला माहिती नाही, मला आठवते चांगलं. पहिल्या वर्षी हा दृष्टांत मी सांगून गेलो. पण
चेंगट माणसाला किती धन आवडतं ते मरल मरल पैसा सोडत नाही. मुंगळा बघितला तुम्ही कोणता? गुळाला चिकट मुंडी तोडल पण गुळ सोडते का? तशी चेंगट माणसं धनासाठी आपला प्राण देतील पण धन सोडत नाही. तसा देवाविषयी भाव असावा. तो का म्हणे जीवभाव ठेवून या पाहिजे. जीवभाव ठेवला पाहिजे. किंवा जव हे आकाश भर पडो पाहे ब्रह्मगुण भंगा जाय वडवानळ त्रिभुवन काय परी मी तुझीच वास पाहिला विठोबा. एवढा निष्ठावान भाव लागतो. प्राण गेला तरी तुटो हे शरीर शिरकमल तुटून गेलं तरी हरकत नाही पण तुझाच मी अंग केला देवा मी तुझाच भक्त म्हणून याला एक भाव म्हणावं. तसं ऐका हरीशी करुणा येईल तुझी आणि त्यातल्या त्यात धावती प्रमाण असावी कीर्तनात. कारण गायकांना गाण्याची संधी मिळावी आणि कीर्तनकाराला सांगायला वेळ मिळावा. नाहीतर बाबा 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 काय गायक गाते ते आमच्या इकडं. एक जणांना आला घ्यायला तोंड आ केलं हा केलं चिमणी मध्ये गेली हो पापा बी घातला आणि बी दिली पिली बी बाहेर हे अजून आज केलं कीर्तनकाराला कीर्तन सांगावं. बरोबर आहे काय? समय जाणार मी प्रमाणाशिवाय बोलत नाही. कोणाही कुणी धरा त्याला सकाळी नाही कीर्तन संपल्या प्रमाण समय जाणार आणि भले ते ना भले ते धावता असावं कीर्तनात आहे का म्हणून का. जसं लोभ्याला चेंगट माणूस पैसा करता मरल रुपया करता मरल पण पैसा देत नाही. एका गावामध्ये एक श्रीमंत पण चेंगट पाटील होते. तुमच्यातले सोडून बघा पाटीलच त्यांचं अन्न होतं आमच्या इकडे. आणि श्रीमंत होते पण लय चेंगट होते. किती चेंगट होते दिवाळीच्या सणाला सुद्धा यांनी घरी कधी किराणा आणायचा नाही. पत्नीने म्हणायचा हो लेकर बाळा शेजारच्याने दिवाळी सण केलाय आपल्या ते या का बस शेजारी पाजारी बोलवीत नाहीत काय. त्यांच्या इथे जाऊन खाऊन यायचं. घरी सुद्धा कधी आणलं नाही. किती चेंगट. मग एक जणाला दया आली. एक पाटील काय घरी आणत नाही लेकरांना खाऊ घालत नाही. लेकरांना त्यांच्या पत्नीला बोलवलं. यांना बोलवलं की ही त्याच्या महाग आता महागा आल्यावर म्हणावंच लागते. ताटावर आल्यावर आपण जेव्हा म्हणतो तसं जेव्हा म्हणून 17 लाख म्हणलं बघ घरी करीतच नव्हतं. लोकांच्यातलं म्हणजे किती खाल्लं 17 लाख खाल्लं आणि कधीच खाल्लं नव्हतं. ढळा ढळा घळा घळा पाणी पिलं 17 लाख आणि असं चौकात आल्यावरती लाडू म्हणले येड्या एकदम आम्हाला एवढं दाबीत असते तिवर मारण्याची दाटण जाईल. आम्ही बसू शकत नाही तुझ्या पोटात. म्हणजे 17 लाडूंनी मीटिंग घेतली पोटात. आम्हाला तुझ्या पोटात राहायचं येड्या दुष्काळात जन्मले यादरात कुंभू कुंभू घातल्याचा आम्हाला काय हाय नाही. कोण म्हणाल लाडू बोलत असते होय ते लाडूनी मीटिंग घेतली ना आपण बाहेर जायचं म्हणजे आणि लाडू बाहेर आले म्हणजे काय झालं गाव गोळा झालं. गाव गोळा किती चेंगट गाव गोळा झालं. कसं झालं ह्या याडा टाकला 60-70 माणूस जमा झालं. कसं झालं पाटील काय म्हणाले तेवढ्या माणसात दादा कालवा करू नका घेता पण नेम्या किमतीत मध्ये असली जात त्याला पटी देते का. लय दृष्टांत आहेत माझ्याकडे माऊलीच्या कृपेनं पण रंग बघायला केला थोडक्यात असं. पण अलीकडे समाजाला जास्त विनोदच लागले. त्यात कीर्तनकाराचा दोष येईना. पण कीर्तनकारांना मर्यादा सोडायची नाही. आपल्या विषयाला बसत असेल तर मांडायचं नाहीतर अभंग तळ्याला तू माळाला नाही जमत तसं. चेंगट मला दृष्टांत काय मांडायचं तुकोबारीचा प्रमाण मांडायचं. मला सर्व भावे लोभ्या आवडे हे धन आम्हा नारायण दैशापरी. जसं चेंगट माणसाला पैसा आवडतो तसा आम्हाला देव आवडतो प्रमाणाचा अर्थ आहे. याच्याकरता दृष्टांत मांडावे. मग मला अभंगाच्या पहिल्या चरणात फाउंडेशन करायचं. ऐका एका गावामध्ये लक्ष्मण शक्ती होती. लक्ष्मण शक्ती तुमच्याकडे असते. लक्ष्मण शक्ती 7 अध्यायाची संध्याकाळी लक्ष्मण शक्ती झाली. सकाळचा प्रसाद झाला. गावातले लोक म्हणले कीर्तनात पाणी घ्यायचं नाही बरं का. नियम आहे. उभारताना कचाटून 3-4 वेळा पिऊन उभारायचं. ज्याला ताण लागली
पाणी पिऊ वाटायला त्यानं पाणी प्यायचं आणि खाली बसायचं टाळ ठेवून. कीर्तनकाराला सुद्धा तहान लागली, पाणी कीर्तनकाराला म्हटलं की त्याला म्हणत जय विठ्ठल कर, हा फळाचा नियम आहे सांभाळायचा. म्हणून पाणी देऊ नका, मध्ये डिस्टर्ब होतो. हे तुमच्याकडे लोक बघत माझी तिकडे नजर राहते, पण नियमानं पाणी पिऊच नाही कीर्तनाला. इंद्रायणीच्या पात्रामध्ये बुडालेल्या त्या वह्या काढण्याकरता माझ्या जगद्गुरु तुकोबारांनी 13 दिवसाचं परचक आखाय चाललं होतं. धरणं धरलं होतं, धरणं. अन्न नाही ना पाणी नाही. 2 तास कीर्तनात तुम्हाला दम निघत नसेल तर तुम्हाला प्रमाण मानण्याचा अधिकार नाही. देह जावा अथवा या भाषणानं जर त्याच्या तोंडाला जर हे प्रमाण आलं, त्याच्या तोंडाला खरूजच येणार. काय उपयोग आहे? पाळलं पाहिजे. जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावे. डॉक्टर कडे गेलो मग रोग झाला, त्यांनी सांगितलं औषध दिलं, पथ्य पाळलं पाहिजे. एक मावशी गेली 110 किलोचं वजन होतं. डॉक्टर गेले, डॉक्टर साहेब लयच वजन वाढलं. डॉक्टर म्हणे किती जेवताय? ते म्हणजे लय काय नाही, एका टायमाला 12 चपात्या, 6 प्लेट वाटी, 6 प्लेटा भाजी आणि 4 प्लेटा भात खाते म्हणे. डॉक्टर म्हणला औषध तुमच्या पैशीच आहे का? 12 चपात्या खायच्या तिथं 6 खावा, 6 प्लेटा भाजी खाताव का तिथं 3 खावा आणि 4 प्लेटा भात खाता तिथे किती खावा? 2 प्लेट खावा. ऑटोमॅटिक वजन कमी होईल. तरी ती मावशी म्हणते डॉक्टरला, ही मग जेवायच्या आधी घेऊ का जेवण झाल्यावर करून घ्या? नाही का डॉक्टरला फाशी घेऊन मारा. जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी त्यांनी पथ्य सांभाळावे असा विषय वाढत असतो नाही का. मग लक्ष्मण शक्ती झाली 7-8 त्या गावातली अशी दादासारखी बाबांसारखी प्रतिष्ठित माणसं, वयस्कर आज्ञा म्हणजे काय म्हणतात आदर्शी माणसं, त्या माणसाला ठरवलं अरे पंढरपूरला जाऊन येऊ. रामायण झाले, पंढरपूरला जाऊन 49 माणसं निघाली, 460 टेम्पो केला. एक जण म्हणला 49 झाली, आडमापच व्हायला एखादा माणूस घ्यावा कोणाला तरी. 50 होते, राऊंड फिगर आकडा पट्टी मागायला वर्गणी करायला बरोबर होते. कोणाला घ्यावं कोणाला घ्यावं. एक जण म्हणला पाटलाला घ्यायचं का? ती काय ते म्हणला पंढरपूरला येड्या घरी दिवाळी ट्रीट नाही, ती पंढरपूरला येते का? ती म्हणला पाटलाला आणायचं काम माझ्याकडे. ती कसं काय? तुम्ही बघा म्हणला जागा ठेवा करतो. पाटील निघाली होती पहिले नेऊन शेताकडे. ते म्हणले पाटील म्हणजे पंढरपूरला टेम्पो निघाला, येता का पंढरपूरला? आमच्या कुठे नशिबात आहे तेवढं. अशी मंडळी लय आहे बरं, त्या बिचारालाच नाव ठेवायचं नाही. ते का म्हणते ते लय विषय विस्तृत आहे धर्मशास्त्रामध्ये. ऐका आमच्या नशिबात नाही. मग यानं म्हटलं तसं नाव पाटील, तुमचे तिकीट आम्ही सगळं गावाली भरणार, बैल तिथंच बांधलं. चेंगट मरण पैशाला. चेंगट माणसाला पैसा प्रिय आहे, तसा देव आम्हाला प्रिय असावा. मरण आलं तरी ह्याच्यात ना पण देवच आवडावा, देवाशिवाय काही आवडू नये. म्हणून ऐका निघाली बाबा. निघाल्यावर घरी आलं, बायकोला म्हणले पंढरपूरला जायचंय. तिने खिडकीत जाऊन बघितलं दिवस कुणीकडे निघाय म्हणजे आज त्याच्या कवायती आणि म्हणजे नाही देव धर्म काय बरं म्हणजे. मग म्हणजे थांबा जरा पटकनी 4-2 दशम्या करते. पहिल्या दशम्या द्यावं म्हणजे भाकरी बांधून द्यावं का पत्रात. आताच्या सारखी सोय नव्हती वाटत ना, आपल्या पदरून न्यावं होतं, जळण सरपण सगळं वाटेल न्यावं लागत होतं. दशम्या धपाटे ते काय जास्त दिवस टिकणारे पदार्थ, कोंडबळे चटण्या पहिल्या वारीला असं सोय होती. ती म्हणजे दशम्या करते आणि मग जा ये लागलं का तुला म्हणजे का. अगं 49 माणूस निघालाय गावातला, प्रत्येकानं चतकोरच भाकर दिली. माझ्या एकट्याला किती झाले? तुम्ही घरी गेले गणित का त्याच्यात इशारा किती देते तो काय का? 49 माणसात चतकोर भाकर. आणि तुला मी सांगायला म्हणला मी पंढरपूरला चालला, आपल्या गावात सप्ताह चालू आहे. पीठ वाटोळ करशील, मीठ वाटोळ करशील, चूल पीठ देऊशील, काळी पिठीतली काळी वाटोळ करशील, मग पट्टी देणं होईल न होईल पहिल्या पंक्तीला गेल्याशिवाय राहू सांगितलं. मी चाललोय म्हणली पंढरपूरला. मग गावाली म्हणजे कसं का असणार बाबा, यायले भरा पैसे आणा म्हणले. बसवला टेम्पोत, आणला पंढरपूरला. ह्याच्या बापूचे मेहनत पंढरपूर कधी बघितलं नव्हतं. चंद्रभागेत उतरले. मग वारकऱ्याचा नियम आहे. काय नियम आहे वारीचा? चंद्रभागे स्नान विदितो हरिकथा तेने सदा समाधान. जो वारकरी चंद्रभागेचं स्नान करीत नाही तो वारकरीच कसला. लय वारकरी बघितले त्या चंद्रभागेच्या पाण्याला नाव ठेवणारे. ते म्हणजे दगडी कुणाकडे चल पाणी चांगलं. अरे इथून चंद्रभागा पवित्र आहे. चंद्रभागेचं पाणी शुद्ध नसेल पण दादा ते पवित्र आहे. गटारातलं पाणी शुद्ध बी नाही
पवित्र बी नाही. आणि माझ्या पुढे ठेवलेली बिस्लरी, त्या बिस्लरीतलं पाणी शुद्ध आहे पण पवित्र नाही. जरी चंद्रभागेचं पाणी शुद्ध नाही पण कसं आहे ते पवित्र आहे. स्नान केली या गंगा सकळ दोष जाती भंगा. तशी चंद्रभागेच्या पाण्यामध्ये जगातली जेवढी तीर्थ आहेत तेवढी सगळी तीर्थ माध्यम काढायला येतात. चंद्रभागा डोळा देखलिया, चंद्रभागा डोळा देखलिया, त्याच्यामध्ये प्रमाण आहे कोणतं? शंकर सांगे ऋषी जवळी, सकळ तीर्थे माध्यान काली, येती कुंडलिका जवळी, करती आंघोळी केवळी चरण. दररोज दुपारी 12 वाजता जगात जेवढ्या पवित्र 350 गंगा आहेत तेवढ्या चंद्रभागेत आंघोळीला येतात. एवढी चंद्रभागा पवित्र आहे. त्या पाण्याला नाव ठेवणार आपण किती मूर्ख असावी. चंद्रभागेत 407 चंपू उतरला, वारकरी आंघोळीला निघाली. कवच तसल्या पाण्यात आंघोळ केलं होतं मोकळ्या. बाहेरच निघाला म्हैस पडली होती. पाटील या बाहेर आले, भारी वाटला रे गा, राहू द्या म्हणाले. आंघोळ केली, आंघोळ केली, बाहेर आलं, गंध लावला की चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये कीर्तन ऐकायचं आहे. ऐका चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये आंघोळ झाली. डोक्याला मोर पिसारा, काकीमध्ये झुळी, एका हातामध्ये चिपळी, एका हातामध्ये टाळ. त्याचं नाव आहे आणि किती मागतो तो बिचारा? 1-2 रुपये. पाटलाच्या पुढे हात उभा केला आणि तो वासुदेव आला. म्हणून वासुदेवाची प्रमाण म्हटलं भजनेवाला आवड असते. वासुदेवाला किती रुपया मागितला? पाटला. पाटील 1 रुपया द्या. तर वासुदेवाला काय म्हणते मी त्याला? गावाकडे या. किती रुपयाला? काय म्हणलं ते? गावाकडे या 1 रुपयाला. अरे पण हे वासुदेव जगाचा बाप वासुदेवाच्या रूपात आलता त्याची परीक्षा घ्यायला. आणि काय म्हणते 1 रुपयाला व गावाकडे या. म्हणजे ठीक आहे, तुझं काय गाव माहित नाही काय, तुला निर्माण करणारा मी आहे, तुला जमत नाही म्हणून. ठीक आहे, हे आलं गावाकडे आणि आठवडा गेला बघा, हप्ता गेला असेल 1 आठवडा. आणि 1 आठवडा गेल्याच्या नंतर मग परमात्म्याच्या ध्यानात आलं, याला 1 रुपया मागितला होता त्यानं गावाकडे, म्हणजे उधारी राहिले त्याच्याकडे. देव गेले वसुली मागायला. हे घरातच होतं, झोपलेलं घरात होतं. आणि मग डोक्याला मोराचा पिसारा, ते सगळं पोशाख, याची पत्नी भांडी घालत होता, काय करत असेल काम. आणि मग वासुदेवातल्या रूपाच्या पांडुरंगाने वासुदेवातल्या दारातल्या त्याच्या पत्नीला विचारलं, काकी मालक आहेत का? तिनं डायरेक्ट आहे म्हणजे तिनं वळणच लावलं होतं तसं. आमच्या सुद्धा तसंच आहे बाबा. कसं काय? आम्ही सांगितल्याशिवाय हाय का नाही सांगायचंच नाही. कसं काय? लय मोठ्या पाकिटवाले असले तरच महाराज घरी आहेत म्हणून सांगायचं. उगं बारीक सारी काय तर नाही म्हणून सांग, नाही म्हणून सांग, मी दिले असल्यावर सांगायचं.
एवढा हेळ होत मी नाही बरं. तुम्ही म्हणता तुम्ही त्याच यादीतला आहेस का? शिकवलं होतं कामाचा माणूस असल तर आहे म्हणून सांगायचं, आणि नसला कामाचा तर घरात असून सुद्धा काय म्हणायचं नाही. आणि त्याला विचारल्याशिवाय हिला सांगता येईल. ते म्हणले बघितलं होतं म्हणे, थांबा बघते म्हणे, गेली घरात गेली, हे झोपलं होतं फॅन लावून. म्हणजे हो म्हणजे काय आमच्या दारात कोणतर आले तुम्हाला विचारते कोण आहे. डोक्याला मोराचा पिसारा आहे, काके चुले आहे, एक हातात टाळ आहे, एक हातात चिपळे आहे. मी म्हणलं बाबा ती पंढरपूरचं वासुदेव नाही म्हणून सांग, मला नाही म्हणून सांग. मग ती पत्नी आली दारात आणि देवा माऊली नाही की होते मी. बरं बरं कुठे गेलेत नव का? ते म्हणजे फणेपूरला सप्ताह चालू आहे, कीर्तनाला गेले. ती मला कीर्तनाला गेले, मी का 7 दिवस तिकडेच राहणार का? येतील सकाळी, मला मी काही गडबड नाही म्हणला. जेव्हा येतील तेव्हा येतील. दारात मस्तपैकी थंड चिंचेचं झाड होतं, सावली झाडाच्या सावली खाली बसलं. कोण? वासुदेवातला पांडुरंग वासुदेव. आणि हिने लगेच मधून म्हणायचं गेलं का बघ, गेलं का बघ. हिनं वापरून बघायचं नाही किंवा म्हणले. दुपारच्या 3 वाजल्या तरी वासुदेव जाईना. हिने विचार केला हिनं रुपया घेतल्याशिवाय जात नाही. बरं तुला मला तू एक काम कर, आता रडायला चालू कर. आपल्या घरात सुख कसलं सुखानं भरलेलं घर आहे, आणि असल्या सुखानं भरलेल्या घरात मी रडू का? रडल्याशिवाय ती जात नाही. पण का रडू? मी मेलो म्हणून रड मला तर मग तर जाईल. आणि तिनं धरला पांढरी 4चा सूर. तुम्ही म्हणले तर 1-2 तिचा गौर तुम्हाला रडून दाखवतो, नाही म्हणजे तर पुढेच येतो. सप्ताह चालू झाला, एवढा मोठा अख्खं गाव जेवत होतं. कधी तुम्ही रुपयापट्टी दिला नाही, पण पहिल्या पंक्तीला जेवल्याशिवाय राहिलो नाही व माय. कसं पटत आहे बघा बरं. चालू केलं तिला लढायला. आता देव म्हणला, लक्ष देऊ नाही का? वासुदेव कोण होता? तो जगाचा बाप आहे. तो म्हणला काकी जुनी म्हणाय जुनी, मरणादारी का तोरणादारी, आल्यासारखं माती करूनच आणि ह्यानं सगळ्या पाहुण्याला आरावण्याला मिसकॉल केलं. पाहुण्या रावल्याची गर्दी दारात, बायको रडकी आहे, सगळं गाव गोळा, पाहुणे गोळा. आणि सगळ्या जवळ कोण रडत आहे? जवळ बायकोच. तिला माहित आहे गेले काय, कुणाला माहित आहे? तिलाच माहित आहे ही काय नाटक चालू आहे. आणि हिनं कानात जायचं, कानात असं करू नका उठा, हलवा. सगळी तयारी झाली. देवानं पाणी तापवलं ह्याला आंघोळीला. देवानं किती कडक तापवलं माहिती आहे का? पाण्यात बोट घातल्यावर, हात घातल्यावर चोंगडी सोडून निघाली. माय बाप्पा हो, 1 रुपया करता असल्या कडक पाण्याची सुद्धा आंघोळ केलं, पण डोळा उघडलं नाही बघा. आणि तुम्हाला हात जोडून विनंती आहे माझी, हा दृष्टांत तुम्ही हसावं म्हणून नाही. आम्हा नारायण तैशा. शेमटाला किती पैसा आवडतो तेवढा देव आपणाला आवडावा, एवढं माझा सिद्धांत लक्षात घ्या. काही जाती सिद्धांत लक्षात घेत नाही. काय बोलला महाराज, तुला हरिपाठ पाठ नाही, तू महाराजाच्या चुका काढतो नाही का? पाणी तसलं आंघोळ केलं, ताटी बांधली, ताटीवर ह्याला ठेवलं, 4 खांदे करी, बायको पदर घालून राहिले मागे, ते पदरानं वारा. आता ले माता मावल्या माग बसले तर वय मेलेल्या माणसाला का बरं वारा घालते? त्याला उघडते म्हणून, माशा बसली म्हणून. आता माशा बसलेली चावल्या तर त्याला काय करायला? त्याचा लय वेगळा अर्थ आहे, आता सांगत नाही. मला पुढे जायचं नागवले आणि मी ती रडत होती. हिला वाटलं उचलच तो सुद्धा हे रुपया देऊन खरं झालं नाही. ही बाबा तर वासुदेव तैतच बसलाय, हे गेल्याशिवाय ही उठत नाही आणि ह्याचा जायचा अंदाज दिसत नाही. म्हणजे ही 1 रुपयासाठी मेल्याशिवाय राहत नाही आणि माझं कपाळ पांढरं झाल्याशिवाय विनाकारण किती रुपयासाठी? 1 रुपयासाठी. आणि मग ती महाग त्याच्या कानात लोकांचा चाहून घेऊन रडायचे आणि कानात म्हणायचे आता तर 1 रुपया देऊन खरं व्हावं माय. ती काय हालना बोलना काय नाही. आणि देवाने ह्याची ती प्रेत यात्रा काढायची म्हणून
ह्याला कपडे आणले, हिला चांगलं ती काय साडी आणली आणि वाजंत्री हलकी लावून डांगणा मग वाजत गाजत ते भीषण विविध प्रेत नेलं, टेकवलं सगळा विधी झाला आणि ते चित्तेवर सुद्धा रचलं. आता एकच विधी राहिला बघा, लक्ष देऊन ऐका माय बाप्पानो, किती रुपयासाठी मारायला फक्त आता एवढंच करायचं राहिलं, काळी लावायची राहिली होती. शेवटी माझा भगवान परमात्मा कृपाळू आहे. किती कृपाळू आहे? तैसा नव्हे देवरा त्याचा कृपाळू स्वभाव. परमात्म्याला दया आली. 1 रुपया करता मरतय, मारायला तयार होईल, मारायला लागली. आता काय करायचं, मला काय कमी आहे ह्याचा रुपया घेऊन? परमात्म्याला दया आली आणि परमात्म्याने वासुदेवाच्या रूपात देवाला आवाज दिला, पाटील ओ पाटील, माझा रुपया फिटला. त्या माझा पाट्या फुटला. उठून बसल्यावर मला सांगा, असं तुम्ही कुणाच्या तर मातीला जावं आणि त्यानं चित्तेवरून उठून बसावं. किती जण थांबचाल करते, कुणाचं पोतर फाटलं, कुणाची पॅन्ट फाटली, कोण ह्याचा मुलगा त्याच्या पायात, त्याचा मुलगा त्याच्या पायात, नाक फुटली, गाय होतं, कोपराला लागलं, आपलं गाव रक्तबंबाळ होत आलं. आणि तेव्हा वासुदेव गेला निघून. कशाला मरण म्हणजे परमात्मा गेला आपल्या कष्टस्थानाला आणि हे घरी आलं आणि बायको म्हणत होती, लय 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 जणाची मालक नवरी असते ग बाई, पण 1 रुपया करता मरणारा असला नवरा बघितला नाही तरी बायकोला काय म्हणते ऐका, कितीची अंगड एवढं नाटक केलं म्हणून तुला साडी झाली, मला कपडे झाले आणि आपलं लगीन गरिबीत झालं होतं. लग्नात वाजती लागले, वाजले नव्हते. आता 1 रुपयाला माणूस मारायला तयार होतो, तसं परमात्मा साठी जीव द्यायला ज्याची भावना आहे ना, त्याच्या करता माझे कृपाळे सांगतात, असा ज्याचा भाव आहे त्याला भक्त म्हणतात. अभंगाचं पहिलं न पालटे
त्याच्या भक्तीत बदल होत नाही. एकदाच या शरीराचा कायापालट झाला आणि तो भक्तीला लागला, पुन्हा बदल नाही. बुद्धीचा पालट नव्हे कदा काळी, हरी जळे स्थळी तया चित्ती. किंवा अजून अशी भरपूर प्रमाणात एक विविधा आम्ही न धरू पालट न संडू हे वाट सापडली. प्राण गेला किती बिकट प्रसंग विविधा, पण भक्तीतून माग न सरणारा न पालटे. एक बदललो काय बदलणारा परमात्मा जमत नाही. जगाचा बाप गेलता बदलायला, कोणाला? जगाचा बाप कृष्ण परमात्मा कोणाला गेलता? कर्णाला बदलायला गेलता, दुर्योधनाला नाही. दुर्योधनाला म्हणत होता कर्णाला म्हणत होता, कर्णा 5 पांडव तुझे भाऊ आहेत आणि या पार्टीत ये आणि इकडे ये तू भावाच्या बाजूने. कर्ण म्हणला, हे देवा ती माझी भाऊ असतील, पण मी वचन दिले माझ्या दुर्योधनाला. खरी मैत्री जर शिकायची असेल तर दुर्योधन कर्णाच्या चरित्रातून शिकावी. कर्ण म्हणला, जगाचा बाप गेलता, जगाचा बाप इकडे ये म्हणून. इथं चपट्या पाटलीवरून कोंबडीवर पक्षी बांधला. सकाळी भात खायली एकाचा, दुपारी मध्ये आली एकाला. हे वाईट आहे, दगडात सांगायचं नाही. म्हणून तिथं न पालटे. असे अष्टादश संतांच्या चरित्रामध्ये कितीतरी कथा आहेत की ज्यांनी किती परत प्रसंग आला पण बदलले गाव. तुकोबारायवरती किती बिकट परत आला. दुष्काळ पडला, दुष्काळी हटिले द्रव्य निलावान स्त्री एक मुलगा मेला, दुष्काळ पडला. सगळं होतं तेवढं नव्हतं गेलं, भाऊ गेला, भाऊजी गेली, सगळं गेलं, सगळा भार पडला. पण तुकोबाराय भक्तीतून मागे सरकले नाही आणि देवाला कधी नाव ठेवलं नाही आणि देवाकडे कधी काय हात पसरला नाही. बरेच झाले म्हणजे बरे झाले देवा, निघाले दिवाळी. बरं झालं म्हणजे दुष्काळ पडला तरी तुकोबाराय काय म्हणतो ते बरं झालं. इथं सगळे तुम्ही शेतकरी हात गाड्यानो, माझा एक छोटासा प्रश्न आहे, पटकन उत्तर द्या. किती शेतकऱ्यांनो ऐका माझा प्रश्न काय, तुम्हाला दुष्काळ पडावा वाटतो का जाहीर व्हावा वाटतो? एवढी तरी इमानदारी केलो आपल्याला फक्त दुष्काळ जाहीर व्हावा, पडण्याचं केलं ते नाही. दुष्काळ जाहीर व्हावा, अनुदान यावं, इमा यावा, कचून बसून खावं. रामकृष्ण काम नको, धंदा नको. या शासनाच्या फुकट योजनेचा अपेक्षा करण्यापेक्षा आपल्या कष्टाने पिकवलेल्या घामाच्या मोत्याला फक्त भाव मिळावा एवढी ईश्वरचरणी प्रार्थना करा. तुमच्यासारखा जगात राजा काय मागता? फुकट अपेक्षा करतात. हे फुकट अपेक्षा करतात शासनाची, अनुदानाची, ह्याची त्याची. म्हणून तर नवीन नवीन रोग यायले. हे गोगलगाई रोग कशामुळे आलाय? हे अनुदान मागितले म्हणून. आता लाडकी बहीण योजना चालू झाली, पुढल्या सीझनला नवीनच रोग येणार सोयाबीनवर. हे माझे कुंडी होऊन देणार त्याच्या काय. जेवढं फुकट खाचाल तेवढं ती फुकट लुटत येते तिकडे. सत्य आहे, चुकीचं काय. म्हणून फुकट मागण्याची अपेक्षा करू नका. बदल सांगतोय न पालटे. एक रामायणामधला एक दृष्टांत सांगतो. वानर होता एक. काय वानराची निष्ठा होती? गंधमादन नावाचा एक वानर होता. गंधमादन ज्याच्या शरीराचा सुगंध येत होता, फुलाचा सुगंध. गंध वानर असून आणि आमच्या सुद्धा शरीराचा सुगंध येतो. 2 फुटावर त्याच्या माणसाला नको वाटतं बसायला. तुम्ही उठा का 8-8 दिवस आंघोळ्या नाही, 15 दिवस दाताला काय ब्रश नाही, एवढा सुगंध येतो आमच्या शरीराचा. वानर असून सुगंध येत होता वानर. आणि तो वानर कुंभकर्ण युद्धाला आला रणांगणामध्ये. कुंभकर्ण कोण? कुंभकर्ण तुम्हाला इतिहास माहिती आहे कुंभकर्णाचा. किती मोठा होता. झोपला म्हणजे 6 महिने झोपायचा. खायला पर्वता एवढी अन्नाची ढिगारी लागायची. श्वास घेतला म्हणजे प्राणी सुद्धा त्याच्या काय जायचे? नाकात जायचे. पण ती श्वासाला नाकातली केस आडवू यायची ना, केस. म्हणून रावणाने विचार केला, माझ्या भावाला श्वासोश्वास घेताना लय केस मोठाले आले, म्हणून केस कापण्याकरता एक वारी ठेवला. तुम्ही म्हणता वारी कसा राहिला असेल नाकात? तेवढी मोठी जनावर मध्ये झाली. पण एक सांगा, मनुष्यानाम नापिकः आणि पक्षानाम वायसः. हे 2 मनुष्यामध्ये नापिक म्हणजे न्हावी वर्ग आणि पक्षामध्ये वायस म्हणजे कावडा चेपूर असतो. त्या न्हावी दादानं काय केलं माहिती आहे का? एक 4 गाठ बांधलं होतं सोलला आणि महाग एका पर्वताला बांधलं होतं कच. म्हणजे मध्ये जर ओढलं तर त्या सोल्यामुळे आपण मध्ये राहू. तुम्ही म्हणतात हे झालं श्वास सोडल्यावर बाहेर येत नव्हतं. तिकडे त्याच्या केसाला तिकडे बुडाला दावा बांधलं होतं. तीच कमरच. बाहेर बी श्वास सोडला ना आत बी सोडला तर ती मधीच राहायचं. नाकातले केस कट करायचं आणि केस कापता कापता एके दिवशी त्याला श्वास घेतला कुंभकर्णानं. असं करून
घेतल्या घेतल्या ह्याच्या हातातली कातर निष्ठेने त्यानं मध्ये वळली कातर. बापरे म्हणला कातर गेली आपला धंदा बंद पडला काय करायचं म्हणजे. आणि ती कातर आली त्याला रुकवतात आणि रुकवतात ती वस्तू गमवायची एवढं सोपं का घरी जावं बरं तुम्ही पण. आणि म्हणला आता गेलं पाहिजे कातर हुडकायला. ही कलं कमरेचं बाहेरचं दावं सोडलं आणि चलत निघालं नाकात मध्ये. कशाला कातर हुडकायला. मधून एक जण म्हैसून रिडको हाकायला तयार होतो नाकातलं सांगायला कुंभकर्णाचे. ते मला कुठं निघालाच र. आणि ह्याने येड्यानं सकाळी कातर वळले म्हणला कातर हुडकायला. सर येड्या म्हणला गेल्या वर्षी म्हैस वळलं होतं मला औंधा सापडले. असला कुंभकर्ण मला सांगायचा होता मुंग थोडं रंगवलं. असा कुंभकर्ण आला. किती कुंभकर्ण मोठा. समुद्रात उभा राहिला तर समुद्राचं पाणी बिलबिला लागत होतं. आणि राजा रावणाची येस मेन वेश येशीचा दरवाजा कुठं लागत होता. गोठ्याला येस लागत होती त्याच्या गोठ्याला. एवढा मोठा कुंभकर्ण होता. आणि असा कुंभकर्ण रानात आला. आणि या मोठ्या कुंभकर्णाच्या हातात हा गंधमादन नावाचा वाढणार आला. न पालटे एक सांगायचंय मला एकविध भाव. वाढणार आला आणि असा हातात धरला. जसा आपल्या हातात आळी दिसावी आळी आपल्या हातात आळी दिसावी तसा कुंभकर्णाच्या हातात तो गंधमादन वाढणार दिसत होता. आणि त्या वाढणाऱ्याला कुंभकर्ण बोलत होता ए गंधमादना जगायचंय तुला. हो. कोणाला मला वाटतंय तुझा प्राण माझ्या हातात आहे. तुला जर वाचावं वाटत असेल मरावं असं वाटत नसेल वाचावं वाटत असेल तर फक्त मी म्हणतो तेवढं म्हण. काय म्हणायचं मी म्हणतो ते म्हणायचं. तुला लगेच सोडून देतो. ते म्हणले काय म्हणायचं म्हण मी रावणाचा. काय म्हणायचं फक्त मी रावणाचा म्हणलं की सोडून द्यायचं. कुंभकर्ण म्हणायचा म्हण मी रावणाचा. आणि गंधमादन वाढणार म्हणायचा मी रामाचा. लक्षात येते का ऐकणारे. असलेले ध्यानात येत नाही. कुंभकर्ण काय बोलत होता म्हण रावणाचा. आणि गंधमादन वाढणार म्हणत होता रामाचा. अर्धा तास खेळ चालला. कुंभकर्ण म्हणतोय वाढण्याला असा जर दाबला ना तर पाणी होईल तुझ्या शरीराचं. एवढा तू माझ्या पुढं अर्धा तास तुला म्हणतोय मी काय म्हणतोय फक्त एक वाक्य म्हण रावणाचा म्हणत नाहीच. आणि रामाचाच म्हणतो. का रावणाचा म्हणत नाही. तुकोबरायांनी प्रमाण दिलं त्याला. शतखंड माझी होईल शतखंड माझी होईल कुंभकर्ण विचारतोय तो वानर उत्तर देतोय ए म्हणला कुंभकर्णा रामाचं न म्हणता मी रामाचा न म्हणता मी रावणाचा जर म्हणेन तर या जीवेचे 100 तुकडे होऊन जातील माझ्या. शतखंड माझी रसना म्हणजे जीव होईल रसना जरी या वचना पालटे. मी जर बदललो ना माझ्या जीवेचे किती तुकडे होतील
100 तुकडे होतील. वाननेर एकनिष्ठ होती, वाननेर पाला खाणारी. आपलं काय आहे, पंक्तीला आल्यावर उगा धक्का लागावा कोणाचा तर, ही तुझी पंगत. पुन्हा सत्याचं तोंड बघितलो तर याद राहा. गेलं आणि वड्या टेम्पो पलटी झाला, गावाकडे चालू सत्ताच बघू दिला नाही देवाला. इथं कोणावर रागवता, कोणाच्या बापाचं चरित्र गायचं, इथं कुठला कीर्तन करायला, कुणी पंगत केली, कुणी सप्ताह केला, कोणाच्या बापाचं, आमच्या आजोबाचं, तुमच्या. इथं भगवंताचं नामचिंतन करायचं आहे. हरीच्या जागरणा जाता कार्य नाही म्हणा, परमात्म्याचं चिंतन करायचं. का रागलो असा म्हणतो, शतखंड माझी होईल रचना, ही एकविध भाव पाहिजे म्हणतो गोबाला म्हणतात. न पालटे एक भक्त भोळाची भाविक. मग महाराज बाकीच्यांचं कसं आहे, हिरा नाश आहे, कुणी वेळ झाली आता थोडस करते तू. हिरा नाश आहे कुणी पुण्य सरता उघडे. बाकीच्यांचा नाश आहे, पुण्य संपलं की त्यांना सुद्धा खाली यावं लागतं. एक वेळेचा प्रसंग सांगतो. भगवान परमात्मा सकाळ सकाळी असा अंगणात उभे राहिले होते. एक मुंगी आणि त्या मुंगीच्या मागे एक मुंगळा, असे दृश्य पाहिलं. परमात्म्याने ते दृश्य पाहिलं, परमात्मा गालात हसले. हसल्याबरोबर रुक्मिणी साहेबांना ऐकलं. रुक्मिणी साहेब विचारतात, देवा का हसले? जाऊ दे रुक्मिणी, जाऊ दे का उगाच बाहेर लय हट्टी असतात, म्हणजे देवाची असते ना महाराजाची असते, सांगावंच लागते. का हसले? देव म्हणजे असं दे का रुक्मिणी, असं नाही, का हसले सांगा. त्यावेळेस रुक्मिणीला देव म्हणतात, रुक्मिणी तो पुढं बघ, काय तो ती मुंगी, आणि त्या मुंगीच्या मागे मुंगळा पळाला. आई साहेब म्हणल्या, मुंगीच्या मागच मुंगळा धावल ना, कुठं जाणार आहे? पण ऐक ना, ती मुंगी कोण आहे, मुंगळा कोण आहे? ती मुंगी म्हणजे स्वर्गातली उर्वशी आहे, आणि मुंगळा म्हणजे स्वर्गातला देव राजा इंद्र आहे. 14 वेळेस इंद्र झाला. पुण्य संपल्यावर खाली आला मृत्यूलोकाच्या ठिकाणी. मुंगळ्याचा जन्म मिळाला तरी काम वासना गेली नाही, मुंगीच्या मागे धावतोय म्हणून मला हसू आलं. हिरा नाश आहे पुढे. इंद्राचा नाश झाला की खाली असा जन्म घ्यावा लागतो. नाश ठरलेला आहे. नाशाचे 3 प्रकार आहेत. कोणकोणते? स्वभाव नाश, आश्रय नाश, परता नाश आणि स्वभाव नाश. पहिला आश्रय नाश. पडून गेली या भिंती चित्राची केवळ होई माती. या भिंतीवर चित्र काढलं उदाहरणार्थ, आणि पडली, चित्र राहतं का? ते चित्र भिंतीच्या आधारावर आहे, म्हणजे आश्रय नाश. चला, परता नाश, दुसऱ्याकडून होणारा नाश, दुसऱ्या आपण तो नाश. आणि स्वभाव नाश, ज्ञानोबा ओवी देतात, उपजे ते नाशे नाशिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे तरी ब्रह्मेला. हे परता नाश. या परता नाशासाठी एक दृष्टांत सांगितला शास्त्रकारांनी. बघा, ब्रह्मदेवानं सगळ्या सृष्टीची निर्मिती करीत असताना कोण कोण निर्माण केले? सगळ्याला आयुष्य सारखं दिलं. मनुष्य, कुत्रा, बैल आणि घुबड, या चौघाला सारखं आयुष्य दिलं. 20-20 वर्ष, 40-40 वर्ष. किती दिलं? 40-40 वर्ष सगळ्यांना आयुष्य दिलं. कोणाकोणाला? मनुष्य, बैल, कुत्रा आणि घुबड. त्याचं नाव घेत नाही, ते पण मला सांगावं लागतं. डोळे कुठं ते दिवसा डुडुळाचे, डुडुळ म्हणजे घुबड. ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन करतात. आता तो विषय नाही, ऐका. चौघाला आयुष्य दिलं आणि लगेच 40 वर्षाला मरायचं. मग काय त्याला हाय का उपयोग एवढ्या आयुष्याला? मग काय म्हणणार, थोडंफार वाढवून द्यावं म्हणाला. ब्रह्मदेव म्हणले, समोहम सर्वभूतेषु. माझ्याकडे तुझा भाव नाही, माझ्याकडे समभाव आहे. त्यांच्याकडे तुम्ही जावा, आणि त्यांनी मागून घेतलं तर तुम्ही घ्या, त्यांनी दिलं तर घ्या. हे आलं बाबा. पहिला आलं. कोणाकडे आलं? बैलाकडे आलं. बैलाला म्हणलं, बैल दादा, हो बैल दादा. आता काम पडले, कोणाला एक दादा म्हणावं लागते. आडला नारायण. बैला म्हणलं, बैल दादा तुम्हाला लागते का एवढं आयुष्य? बैल म्हणला, येड्या, कुणाला इथं आयुष्य लागते म्हणलं एवढे 40 वर्षी का? वयाच्या दुसऱ्या वर्षी शेवट टाकते म्हणला मालक मानव. मारायला लागलं तरी सुडीत नाही. हो, आप सीझनला सोमवार आमुषा पाळते. आप सीझनला आणि पेरणीच्या टायमात म्हणतो, काय व्हायला एखाद्या आमुष्यानं. असा कुणी शेतकरी असेल तो पुढच्या जन्मात बैलाच्या जातीला जाणार. कळते का बोलायला काय? ही सोमवार पाळीते आणि पेरणीत काय म्हणते, बैल मिळणार गेले एखादा नाही पाळल्यावर काय होते. तो बैल म्हणतो, इथं काबाड कष्ट करायचं, कोणाला इथं बसले म्हणे. मग निम घेऊन टाक म्हणे माझं. बैलानं किती दिलं? 20 वर्षे. पुन्हा गेला कुत्र्याकडे.
कुत्र्याला सुद्धा दादा म्हणावं लागलं. कुत्ते दादा, हो कुत्ते दादा. कुत्र म्हणलं काय तुम्हाला लागते का एवढा विषय? कुत्र म्हणला एवढ्या हाय 40 लय म्हणला कुठं जाईल तिथं हाडहाड 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 करून घेण्यापेक्षा माझं बी तुला किती घे 20 वर्ष घेऊन टाक. पुन्हा घोबडाला विचार तुमचं तस कसं आहे? घोबड म्हणला ही एवढाच इमानदार महाराज निघालाय आज, माझं नाव तर घ्यायलाय, लोक तोंड सुद्धा बघत नाही ती माझं. एवढं लाजीरवानं जीवन जगण्यापेक्षा 40 वर्षे 20 वर्षे दिली. आता तिघांनी 20 वर्षे दिली. किती वर्ष आयुष्य झालं माणसाला? हे तिघांचं 60 आणि ह्याला प्रॉपर ब्रह्मदेवानं 40. किती झालं? असं 100 वर्ष आयुष्यावर का ध्यानात ठेवा. आता ह्या 100 वर्षाची वाटचाल सांगतो तुम्हाला. स्वभाव नाश खरं आयुष्य 40 ब्रह्मदेवानं दिले आणि खरं जीवन सुख दुःख आराम मौज मस्ती काय असेल ती 40 वर्षापर्यंत. 40 संपलं, 40च्या पुढचे 20 वर्षे बैलाचे लागतील. कोणाचे? मग कुटुंबासाठी बैलासारखं रात ना दिवस वडा ताण करते 60 वर्षापर्यंत कुटुंबाकरता. 60 वर्षाला रिटायर होते म्हणून शासनानं 60व्या वर्षी रिटायर दिले. पुन्हा बैल चल आपल्या माणसाला काम होत नाही. 60च्या पुढे, 60च्या पुढे आयुष्य चालवतो उरलेले 20 वर्षे कुत्ते दादाच. 60 ते 80 ऐकू येत नाही, बसायला येत नाही, मान होय म्हणाले काय नग म्हणाले कळत नाही. तात्या चहा द्यायचा का? काय म्हणाला? सुनाला बी कळत नाही चहा मागाले का म्हातार नग म्हणाले. मला दोष काढायचा नाही अशी अवस्था होती म्हातारपणा. ते कुणाचा आयुष्य? कुत्र्याचं. पण ते जाऊ द्या. सुन हाडहाड करते, पोरं हाडहाड करते. कुत्र्यासारखी गत होती. घरातली कुणीच ऐकत नाही. हे नुसतं बसून वा 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 म्हणजे पोरवाला म्हणते पोर ऐकायला गेली, बायको ऐकायला गेली, पोर ऐकायला गेली. कोणच ऐकत नाही. तुला कुत्र्याचा आयुष्य लागला भुकत बस. आणि 80च्या पुढे शेवट 20 वर्ष आयुष्य लागतं घुबडाचं. एका नाताचा वाढदिवस होता. सकाळपासून नातू म्हणाला म्हाताऱ्याला, आजोबा मला संध्याकाळी 7ला वाढदिवस. मग 7 ते 9 2 तास मधल्या खोलीत बसायचं तुम्ही. म्हातारा म्हणून का नाही बसायचं आपण का मला बघू की वाट नाही म्हणजे तुम्ही मध्येच बसायचं. आपण का सांग ना तुम्हाला बघून माझे मित्र भीतील म्हणाले बेकार दिसायला. त्याचं चुकीचं नाही. हे वय कोणाचं आयुष्य कोणाचं दिलंय? गोबडा तोंड बघतो का आपण? म्हणून 80च्या पुढे आपलं कोणी तोंड बघत नाही. हो एवढे बेकारची नव्हती तर जगू नये माणसाने. चला मग का हो नाश बाकीच्यांना हे जन्माला येतात. मग विष्णुदासांचं कसं आहे? नेने गर्भवास एक विष्णूचा चिदार. गर्भवासाचं दुःख नाही विष्णुदासाला. गोड चिंतना वेळ झालेली आहे. 2 चरण तसे 10 मिनिटात 2 एक ह्याच्यावर 3ऱ्या चरणावर एक 5 मिनिटाचा दृष्टांत, शेवटच्या चरणावर एक 5 मिनिटाचा. 10 मिनिटं घेऊ का? नंतर संपवतो काय नाही. मधलं भजन शेवट भजन लगेच चालू होईल. शेवटची काळजी करू नका. आता काय त्याचं तिला अजून मधलं भजन घेतलं नाही. नाही तसं नाही, सगळंच होईल का. 3रं चरण नेने गर्भवास एक विष्णूचाची दास. विष्णुदासाला गर्भवास नाही का? नाही हो, दुःखच होत नाही. गर्भवासाला येण्याचं त्याला दुःख होत नाही. ते घाबरत बी नाही. तुकोबरांनी म्हणून म्हणावं, तुका म्हणे गर्भवासी सुखी घालावे आम्हास. गर्भवासाचं दुःख होत नाही. गर्भवासी दुःख नाही येता जाता. आणि हृदयी असता नाम तुझे. हृदयात देवाचं नामचिंतन असल्यामुळे गर्भवासाला काय सांगू गर्भीची यातना. माझं भोगिता मानायला माणूस मूत्र जाणार तुझं क्षणोक्षणा जात असे. गर्भीचं दुःख काय सांगावं? आईनं खाल्लेलं कट्ट आम्ल लवण तिखट काय गरम ऊन जे खाल्लेलं आहे ते सगळं गर्भाला आईच्या गर्भात सहन करावं लागतं. एवढा त्रास आहे गर्भामध्ये. आणि एवढं गर्भवासाचं दुःख असताना का हो तुम्हाला गर्भवासाचं दुःख होत नाही आणि सुखानं गर्भवास मागता. तुकोबराय म्हणतात क्षणभरी आम्ही सोशिले वाईट आणि साधीने ते आविट निजे सुख. क्षणभर गर्भवासाचं दुःख सोसलं की पुढं भगवंताच्या भजनामध्ये आविट सुखच आहे. कसं काय? पटवून द्या. नाथ महाराजांची भागवतातली ओवी आणि त्या ओवीवर दृष्टांत 3 मिनिटाचा. लक्ष देऊ नका. पूर्वीचा काळ ज्वारीच्या सीझन मध्ये काल्याचं कीर्तन होते. कीर्तनकार निघाले पण खुजे होते, उंचीला कमी होते. कीर्तन झालं, पॉकेट काय असेल ते सगळं नारळ प्रसाद घेतला आणि पोरं चालत जायचे. शेजारच्या गावचे 4-5 किलोमीटर अंतरावर कीर्तनाला गेले चालत. आणि त्या ज्वारीच्या फडातून रस्ता होता. श्रीमंताची ज्वारी.
150, 500 एकरचा मालक आणि त्या ज्वारीच्या चांगली ज्वारी कणसात आलेली भेड्यात झालेली पाखर बसायची आणि मग त्या ज्वारीच्या मधून रस्ता पावलं आणि हे बुटके कीर्तनकार आपलं ते दोपटी काय पिशवी घेतलेली नारळ प्रसाद घेतला, काल्याचा प्रसाद घेतला आणि त्या वाट्याने निघाली. पण जाताना सकाळी त्या श्रीमंताच्या मुलाला लहर आली, म्हणजे बाबा पाखर नकाला मी जाणार म्हणलं. नको नको रे आपल्याकडे काय करायचं नाही म्हणजे मला जायचंय. आता श्रीमंताला कवा कशाची घरी सांगता येत नाही, म्हणजे जा बाबा मला गोपन आणून द्या. गोपन नवीन आणून दिले. मग आता गोपनीत काय घेऊन मारायचं असतं? गुंडा, दगड. ते म्हणला मी श्रीमंताचा मुलगा आहे, मी सामान्य गुंडे मारत नसतो. मग 10 तोळ्याची सोन्याची गोळी आणून द्यायची. काय श्रीमंत होत ते, त्याच्या बापानं बी 10 तोळ्याची 10 गोळी आणून दिली ह्याला पाखर राखायला. आणि ते आठवड्यात मी ना तुमच्याकडे जायच्या मध्ये उभा केले असेल 4 रुपयाला आठवड्यावर उभा राहिलं गोपन घेऊन. त्याच्यात कशाचा गुंडा घातला? सोन्याचा. दृष्टांत उभी सांगतो त्याला, नेने गर्भवास. मी दृष्टांत विनोदाचा जरी सांगितला तर सिद्धांत महत्वाचा आहे म्हणून नाही का, नेने गर्भवास. आणि तो गोपनीत गुंडा घातला सोन्याचा. अशी गोपन धरली, पण आता पाखरं दिसली तरच मारावं का, हे की नाही. पण हे बुटक होतं ना कीर्तनकार मधून चाललेलं, याच्यात शरीराचा धक्का लागला आणि ज्वारीची ताट हल्ली, म्हणजे झाड हल्ली ज्वारी. त्याला वाटलं पाखर जायचं पैकी म्हणून असं असं गोपन फिरलो आणि त्या हल्लेल्या ज्वारीच्या दिशेनं सोडलं. नेमकं कीर्तनकाराच्या पाठीत येऊन लागला तो सोन्याचा आणि होताना पडले कीर्तनकार तिवारला जनावराला तिवा डोळे पाठी. आता कोण आहे तिथे उठवायला पाणी द्यायला? कस तरी 5 मिनिटानं सावरलं बाबा, कुणी मारलं असेल बाबा, कुणी मारलं असेल बाबा म्हणून असं असं बघले तर 10 तोळ्याचा काय सोन्याचा गुंडा, तो दगड सोन्याचा गोळा घेतला. अरे हात दगड मारलाय म्हणजे सोन्याचा गोळा आणि आठवड्यावर पूर्ण दिसले ते हेनच मारले म्हणले. आणि मग त्या पोराला म्हणते, ए पर्या अजून 4 2 असले तर हान. किती हसले तुम्ही. आता त्याला ओवी आहे का? गोपनीतला सोन्याचा गोळा पाठीला लागल्यावर दुःख झालं का नाही? झालं. पण हे झालेलं दुःख कशामुळे विसरला? तो सोन्याचा, तो लागलेला गोळा सोन्याचा आहे हे कळल्यामुळे दुःख गेलं. त्याला नाथ महाराज भागवतात ओवी देतात, गोपन गुंढा सन्मुख लागलिया अवश्य उठे दुःख, तो सुवर्णाचा कळलिया देख, दुःख जावोनी सुख अनिवार्य. तो सोन्याचा कळल्याबरोबर दुःख गेलं आणि सुख झालं. तसं माझे महात्मे म्हणतात, एवढं गर्भवासाचं दुःख सोसलं की पुढं सगळं सुखच आहे. नेने गर्भवास एक विष्णूचा चिदास. मग का हो हे गर्भवास त्यांना का होत नाही? मुनिमुक्त झाले नेने गर्भवासा. पण आम्हा विष्णुदासा सुलभ आहे तो. कशाच्या जोरावर मला मी प्रमाण सांगितलं, गर्भवासी दुःख नाही येता जाता हृदय असतात नाम तुझे. नामरूपाच्या नौकेत संत बसलेले असतात नामरूपाच्या. मग ती नौका कशी आहे? त्या नौकेचं वर्णन केलं शेवटच्या नामामध्ये. तुका म्हणे खरे नाम विठोबाचे बरे. 2च मिनिटात कीर्तन संपवतो. मला हालचालीहून कळते मला काय काय व्हायचं. मी असा सरळ जरी बघत असतो, इकडे 1 किलोमीटर काय चाललंय, इकडे 1 किलोमीटर काय चाललंय कळते मला. घाबरू नका, एवढं काय मला कळत नाही. लगेच तुम्ही कान टाव करा. तुका म्हणे खरे नाम विठोबाचे बरे. 1च कोटी सांगतो, भरपूर चिंतन आहे. 10-15 कीर्तन होतील या प्रमाणावर, एकाच प्रमाणावर. आणि 3 मिनिटात तुम्हाला सेवा संपवायची. या प्रमाणाचा अर्थ सांगू. जगाच्या पाठीवर शतकोटी परमार्थ शतकोटीकार यशवंत मधुकर पाटलांनी 1 कोटी तयार केली. बघा, जगाच्या पाठीवर काही गोष्टी खऱ्या आहेत पण बऱ्या नाही. लक्ष देऊ नका बरं का. 4च मुद्दे आहेत. 1 मिनिटाला 1 मुद्दा, 4 मिनिटात कीर्तन झालं. पण ध्यान द्या, आता शेवटला. जगात काही गोष्टी खऱ्या आहेत पण बऱ्या नाही. 2 नंबर, जगात काही गोष्टी बऱ्या आहेत पण खऱ्या नाही. जगात 3रा मुद्दा, जगात काही गोष्टी खऱ्याही नाही बऱ्याही नाहीत. जगात एकच गोष्ट खरी आहे आणि बरी आहे. कोण कोणता आहे जरा इसकटून सांगा, सांगतो ऐका. पहिला मुद्दा काय? जगात काही गोष्टी खऱ्या आहेत पण बऱ्या नाही. उदाहरणार्थ, जिवंत साप, जिवंत वाघ खराय आणि तो वाघ असा रंग भरलेल्या कीर्तनात येणं बरं आहे का?
आता आता असलं किती रंगले कीर्तन एवढी तुम्ही बसलात आणि अशा कीर्तनात जर वाघ आला वाघ किती जण माझ्या पुढे थांबचाल तुमचं काय तुमच्या आधी मेची कधी मांडवा सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे जगात काही गोष्टी खऱ्या आहेत पण त्या कुठेही येणं बऱ्या नाही. पहिला मुद्दा संपला. दुसरा मुद्दा जगात काही गोष्टी बऱ्या आहेत पण खऱ्या नाही. कोणता मुद्दा आहे हा? माता माऊली तुम्ही आम्ही जे घरातल्या टीव्ही वरती ज्या सिरियल बघतो मालिका बघतो त्या मालिका ते पिक्चर ते बघायला बरे आहेत पण असायला खरे आहेत का? बोला की असायला खरं आहे का? त्यातलं काय ते फक्त बघायला बरं आहे असायला खरं आहे का? आम्ही एकदा एका इकडे कर्नाटक भागात खाली कोतनिप्पर म्हणून गाव आहे बघा डिगीच्या पुढं कोणाला माहित असेल त्या डिगीच्या पुढं कोतनिप्पर कीर्तनाला गेलो तिथे कीर्तनाला गेलो होता म्हणून सोफा शेटवर बसलो मी तिकडे त्या कर्नाटकी हिरोचा पिक्चर लागला होता सिनेमा. आम्हाला बघायला तर टीव्ही बघायला कवाची वेळ मिळत नाही आणि माणसानं टीव्ही बघूच नाही. टीव्ही या शब्दातच तिचा लॉंग फॉर्म धरलेला आहे. टीव्ही ताबडतोब वाटलं होण्याचं साधन म्हणजे टीव्ही. अशी लय लॉंग फॉर्म आहे वेळ झाली ऐका पण ती टीव्ही लावून दिली. बरं आता दुसऱ्याच्या घरी गेल्यावर मग आपल्याला भक्ती साधन ऐका वाटतं काहीतरी कथा चाललेला असावं म्हणून ऐका वाटतं पण त्याच्या घरात त्यांनी जे लावले ते परतंत्र असतो दुसऱ्याच्या घरात. आणि ते मला सांगायचं काय काही गोष्टी दिसायला बऱ्या आहेत पण असायला खऱ्या नाही. आता हे असे पिक्चर पाहिलं ते कर्नाटकी हिरोची फाईट बघायला काय बरी वाटते. त्या हिरोला मारण्याकरता त्या गुंडानं 150 डाकू त्याची काय हाताखालची पिलावलं किती 150 एका रेल्वेच्या डब्यात आणि मोठमोठाले धारदार शस्त्रास्त्र घेऊन रेल्वेत बसून ह्याला मारायला पाठवले. कोणाला? हे बघायला किती बरं आहे असायला खरं आहे काही मला सांगायचं आहे. आणि हे 150-200 डाकू सगळे आणि धारदार शस्त्रास्त्र हातात कोयते चाकू बरचे काय असते ती कर्नाटकी सगळे किती जणांना मारायचं आहे? त्याला हिरोला मारायचं आहे. किती बरं वाटते बघा फाईट बघायला. आणि हिरो हा त्या रेल्वे पट्टीवर उभा राहिला असा. लक्ष द्या माझ्याकडे. आणि 150च्या स्पीडनं रेल्वे येते. कितीच्या? 150च्या. आता फक्त 5 फूट अंतर राहिले हिरो तर रेल्वेत. किती? 5 फूट. लक्ष द्या किती बरं वाटते. 5 फूट आता राहिलं 3 आता राहिलं 1.5 आता राहिलं अर्धा फूट अंतर. आता येऊन रेल्वेत धडकणार एवढ्यात ह्या कर्नाटकी हिरोनं असं केलं फक्त मांडी तुटल्या एवढ्या वेगात येणारी रेल्वे महाग सरकली. त्याला लेबर लावायची गरजच नव्हती. ही असली 4 हिरो लावायची. उचल कावळा टाक गावाने चरुदी कारखाना. हे बघायला बरं आहे पण असायला खरं आहे का? ह्याच्या मांडीनं रेल्वे महाग सरकल्यावर काय करते कारखान्याला? काय ट्रॅक्टर लावायचे हार्वेस्टर लावायचे एका कवळ्यात कारखान्याला उसने येऊन घेऊन जायचे. मला मुद्दा काय सांगायचा हे दिसायला बरं आहे पण असायला खरं नाही. तिसरा मुद्दा काही गोष्टी खऱ्या बी नाहीत बऱ्या बी नाहीत. उदाहरणार्थ घरी लहान लेकरू रडायला लागलं त्या लेकराला कशाचं भेगाव घालते घरची माणसं? बाबुलबुवा. बस बाबुलबुवा आहे बस बाबुलबुवा आहे. ऐका आईच्या दृष्टीनं तो बाबुलबुवा खरा नसतो. काही गोष्टी खऱ्या बी नाही तर बऱ्या बी नाही ते सांगतो. आईच्या दृष्टीनं तो बाबुलबुवा खरा नसतो. बाळाला त्याची भीती वाटते म्हणून बाळाच्या दृष्टीनं तो बरा नसतो. म्हणून जगात काही गोष्टी खऱ्या नाहीत आणि बऱ्या बी नाहीत. आणि जगाच्या पाठीवर एकच गोष्ट खरी बरी आहे ती माझ्या परमात्म्याचं नाव देवाचं नाव. तुका म्हणे खरे नाम विठोबाचे विठोबा रघुमा
पुत्र देई आईसा गुंडा गुंडा म्हणजे गुंडगिरी करणारा नव्हता ज्याचा तिन्ही डोकी परमार्थात आल्याशिवाय त्याचा झेंडा लागत नाही. एवढं लहान लेकरं 7-8 तर मोबाईल चालू झाले त्याच्या शूटिंगला. आणि तुम्ही पिऊन जर गटारीत पडला सकाळ जर भाऊ जर कडे चाललेला असला मुरुदी म्हणतो म्हणून तुम्हाला सुद्धा येत नाही की परमार्थाची ताकद आहे दादा. म्हणून किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धिले रे एक माझे जेवरले काही गपन पायाच्या प्रसारे काही बोलिलो मिळवले मज क्षमा करणे संतीनो हे अंग होती ती नो हे हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे पोसणे
जन्मोजन्मी तुका म्हणे विठ्ठल देती